Sudhagad Education Society's School, Colombo. Semi English Standard 8th. General Science, Chapter number 11, Human Body and Organ System. This is the diagram of heart, structure of heart and blood circulation. This diagram shows the structure of hearts. Subject teacher Mrs. Sunanda Bhosle. In this chapter number 11, Human Body and Organ System, in this chapter first here given the two questions, can you recall, म्हणजे थोडे आठवा म्हणून या ठिकाणी दोन प्रश्न दिलेले आहेत. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम मीन्स, ह्युमन बॉडी मीन्स मानवी शरीर, अँड ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था, म्हणजे मानवी शरीर व इंद्रिय संस्था याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये मिळवायची आहे. फर्स्ट सी द टू क्वेश्चन्स कॅन यू रिकॉल. फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ. द ऑर्गन्स आर मेड फ्रॉम टिश्यू अँड ऑर्गन सिस्टीम्स are made from that organs. The organs performs similar functions. म्हणजे इंद्रिय संस्था आणि इंद्रिये ही कशापासून बनलेली असतात, तर इंद्रिये ही ऊतीपासून बनलेली असतात आणि इंद्रिय संस्था या समान कार्य करणाऱ्या अवयवापासून बनलेल्या असतात. then second question is, which organ systems are present in the human body. Various organ systems here given. Various organ systems like digestive, respiratory, circulatory, nervous system, excretory system, reproductive system, skeletal, muscular, etc. These organ systems are present in the human body, are functioning in our body. म्हणजे मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था कार्यरत असतात, तर पचनसंस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था आणि स्नायू संस्था अशा प्रकारच्या अनेक इंद्रिय संस्था या कार्य करत असतात आपल्या शरीरामध्ये. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडीड सम कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल द व्हायटल प्रोसेसेस विच आर इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेसेस. म्हणजे मागील इयत्तेमध्ये आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये आणि लक्षणे अभ्यासलेली आहेत. तर सजीवांमध्ये असणारी जी लक्षणे आहेत ती लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व ज्या जीवनावश्यक अशा प्रकारच्या क्रिया आहेत या क्रियांना लाईफ प्रोसेसेस किंवा जीवन प्रक्रिया असं म्हटलं जातं. देन कॅन यू टेल. फर्स्ट क्वेश्चन हिअर गिवन, विच प्रोसेसेस ऑकर in our body during sound sleep. म्हणजे आपण गाढ झोपेत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती, तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन आणि डायजेशन म्हणजे पचन अशा प्रकारच्या क्रिया चालू असतात. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, रेस्पिरेशन अँड डायजेशन, these processes are occur in our body during sound sleep. Then second question is,
विच लाईफ प्रोसेसेस ऑकर कंटिन्युअसली इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सतत चालू असतात. तर आपल्या शरीरामध्ये चेतासंस्थेच्या मार्फत होणाऱ्या क्रिया, त्याचप्रमाणे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण क्रिया यांच्यामार्फत होणाऱ्या सर्व जीवनक्रिया चालू असतात. आन्सर इज द प्रोसेसेस ऑफ लाईफ दॅट टेक प्लेस थ्रू द रेस्पिरेटरी सर्क्युलेशन अँड द नर्वस सिस्टीम्स आर कंटिन्युअस. Then here given the different organs in our body are working in group so as to smoothly carry out various life processes. These life processes takes place in various steps. Specific organs carry out the specific steps. Group of organs working together to perform a specific function is called as organ system. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जीवन प्रक्रिया या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी किंवा ज्या जीवन प्रक्रिया आहेत त्या सुरळीतपणे घडून येण्यासाठी अनेक इंद्रिये जी आहेत किंवा अनेक अवयव जे आहेत ते अवयव काय करत असतात, समूहाने कार्य करत असतात. या जीवन प्रक्रियांचे जे टप्पे आहेत ते टप्पे कसे असतात, वेगवेगळे असतात आणि विशिष्ट टप्प्यावर ही विशिष्ट इंद्रिये पद्धतशीरपणे काय करत असतात, आपलं काम पार पाडत असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असं म्हणतात. हिअर गिवन डेफिनेशन ऑफ ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. ग्रुप ऑफ ऑर्गन्स working together to perform a specific functions is called a organ system. म्हणजे समान कार्य करणाऱ्या एकत्रितपणे कार्य करणारे जे इंद्रियांचा समूह आहे त्यांना काय म्हटलं जातं, इंद्रिय संस्था. लाईक डायजेस्टिव्ह व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सक्रिटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, muscular etc. are functioning in our body. This is the answer of second question. Can you tell? याच्यामधलं या दुसऱ्या प्रश्नाचं हे काय आहे उत्तर आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्केलेटल मीन्स अस्थि संस्था आणि मस्क्युलर म्हणजे स्नायू संस्था, अशा अनेक इंद्रिय संस्था काय करत असतात, कार्यरत असतात. फर्स्ट वी सी द इन्फॉर्मेशन ऑफ रेस्पिरेशन. पहिल्यांदा आपण रेस्पिरेशन म्हणजे श्वसन याच्याविषयीची माहिती आपण पाहूया. तर रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू द फॉलोइंग 3 स्टेप्स. म्हणजे श्वसनाची जी क्रिया आहे, रेस्पिरेशन मीन्स श्वसन. तर श्वसन प्रक्रिया ही एक काय आहे, आपली जीवन प्रक्रिया आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ती 3 टप्प्यामध्ये होत असते. रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. फर्स्ट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन, सेकंड इज इंटरनल रेस्पिरेशन अँड थर्ड इज सेल्युलर रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन मीन्स बाह्य श्वसन किंवा बहिश्वसन. ही प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये घडून येते. इन्स्पायरेशन मीन्स इन्हालेशन अँड सेकंड इज एक्सपिरेशन मीन्स एक्झालेशन. इन्स्पिरेशन मीन्स श्वास घेणे. एअर इज टेकन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू द ट्रॅकिया वाइंडपाईप. वाइंडपाईप म्हणजे श्वास नलिका. ट्रॅकिया मीन्स श्वास नलिका म्हणजे नाकावाटे हवा आत घेतली जाते आणि तेथून श्वासनलिकेद्वारा ती ट्रॅकियामध्ये म्हणजे दोन्ही श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसामध्ये जाते. टुवर्ड्स द लंग्स. याला काय म्हटलं जातं, इनहालेशन किंवा इन्स्पिरेशन.
म्हणजे श्वास घेणे. अँड सेकंड इज एक्सहालेशन म्हणजे श्वास सोडणे किंवा एक्सपिरेशन म्हणजे उच्छ्वास किंवा श्वास सोडणे. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन काय होतो, रक्तात जातो. ब्लड कॅरीज द CO2 फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी टुवर्ड्स लंग्स. दिस एअर इज गिवन आउट बाय एक्सहालेशन म्हणजे रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसाकडे पोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते. बोथ these processes occurring with the help of lungs are collectively called as external respiration. म्हणजे या दोन्ही क्रियांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, बहिश्वसन असं म्हटलं जातं. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या ज्या दोन क्रिया आहेत, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, या दोन क्रियांना एकत्रितपणे एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे बाह्य श्वसन असं म्हटलं जातं. देन सेकंड स्टेप इज इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे अंतश्वसन. एक्सचेंज ऑफ गॅसियस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन असं म्हटलं जातं. ऑक्सिजन मूव्ज फ्रॉम ब्लड इन टू टिश्यू fluid and carbon dioxide move from tissue fluid into blood. म्हणजे या क्रियेमध्ये रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशीतून रक्तामध्ये CO2 येते. तर ही जी क्रिया आहे याला अंतश्वसन असं म्हटलं जातं. देन सेकंड स्टेप इज सेल्युलर रेस्पिरेशन मीन्स पेशीय श्वसन. डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज are slowly burnt. Burnt means oxidized म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन होतं. With the help of oxygen and energy is released into the form of ATP. Waste materials like CO2 and water vapors are produced during this process. म्हणजे या क्रियेमध्ये ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचं मंद ज्वलन होतं. ऑक्सिडेशन बर्न म्हणजे मंद ज्वलन होतं आणि ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मोकळी होती. त्याचबरोबर CO2 आणि वॉटर वेपर्स म्हणजे जलबाष्प हे काय होतात, अशा प्रकारचे निरुपयोगी द्रव्य पदार्थ या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये तयार होतात. सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलोज म्हणजे या ठिकाणी समीकरणाच्या साहाय्याने पेशी श्वसनाची प्रक्रिया ही सारांश रूपाने इथे दिलेली आहे. C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus energy. This energy is 38 ATP. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला पेशी श्वसन असं म्हणतात. C6H12O6 हे ग्लुकोजचे रेणुसूत्र आहे. 6CO2 म्हणजे ऑक्सिजन, 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र आहे CO2 आणि H2O म्हणजे पाणी. ATP मीन्स ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जा संपन्न संयुग आहे. म्हणजे C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus energy. This energy is 38 ATP. This is called cellular respiration म्हणजे पेशी श्वसन. These 3 steps occur in the respiration life processes. Then see the respiratory system म्हणजे श्वसन संस्था.
structure and functions of respiratory system. Here given the respiratory system म्हणजे श्वसन संस्थेची आकृती या ठिकाणी ही दिलेली आहे. याच्यामध्ये श्वसन संस्थेमध्ये ज्या अवयवांचा समावेश होतो त्या अवयवांची नावं इथं दिलेली आहेत. नेसल कॅव्हिटी म्हणजे नाक पोकळी, त्याच्यानंतर फॅरिंग्स म्हणजे घसा, लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, ब्रोंकायोल्स म्हणजे श्वसनिका, अल्व्हिओली म्हणजे वायुकोश, लंग्स फुफ्फुसे, ट्रॅकिया किंवा वाईन पाईप म्हणजे श्वासनलिका आणि नेसल कॅव्हिटी म्हणजे नाकामध्ये असणारी ही पोकळी. These organs are in the respiratory system. This is the structure of the respiratory system. First organ is nose. Respiratory system and respiration begins with nose. म्हणजे श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात ही कशापासून होत असते? नाकापासून होत असते. Air is filtered with the help of hair and muscles present in the nose. म्हणजे नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साह्याने हवा गाळून आतमध्ये घेतली जाते. Then second organ is pharynx. Pharynx means घसा. Food pipe and wind pipe originate in the pharynx. म्हणजे घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. वाईन पाईप मीन्स श्वासनलिका अँड फूड पाईप मीन्स अन्ननलिका. वाईन पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. म्हणजे श्वासनलिका ही कुठे असते? अन्ननलिकेच्या पुढे असते. देअर इज ए लीड ॲट द बिगिनिंग ऑफ वाईन पाईप. म्हणजे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक काय असतं? लीड असतं. लीड मीन्स झाकण. These lead closes the wind pipe during passing of food into the food pipe and thereby normally prevent the entry of food particles into the wind pipe. म्हणजे अन्ननलिकेमध्ये अन्न जाताना या झाकणामुळं श्वासनलिका काय केली जाते? झाकली जाते आणि त्याच्यामुळं श्वासनलिकेमध्ये बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. अदरवाईज वाईन पाईप रिमेन्स ओपन. म्हणजे इतर वेळी काय असतो? श्वासनलिका ही उघडी असते. हेन्स एअर पासेस थ्रू पॅरिंग्स इनटू द वाईन पाईप. आणि याच्यामुळं हवा जी आहे ती हवा घशातून श्वासनलिकेमध्ये जात असते. म्हणजे आपण या ठिकाणीतून नाकातून घेतलेली हवा ही घशामधून या श्वासनलिकेमध्ये म्हणजे ट्रॅकिया म्हणजे वाईन पाईपमध्ये जात असते. देन थर्ड organ is wind pipe. Wind pipe is swollen at the beginning due to sound box. म्हणजे श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग हा स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. बघा या ठिकाणी हा श्वासनलिकेचा जो भाग आहे, हा श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग जो आहे तो फॅरिंग्स मीन्स घसा आणि लॅरिंग्स मीन्स स्वरयंत्र. या स्वरयंत्रामुळे इथं काय थोडासा फुगीर दिसतो. इथे लाल रंगाने दाखवलेला आहे तो श्वासनलिकेचा म्हणजे ट्रॅकियाचा सुरुवातीचा भाग हा थोडासा इथे फुगलेला दिसतो. आणि या श्वासनलिकेला इथे छातीमध्ये काय होतात? दोन असे फाटे फुटतात. हे काय आहेत? फाटे फुटतात. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. एक डाव्या बाजूला आहे आणि दुसरा जो आहे तो उजव्या बाजूला. तर अशा प्रकारे वाईन पाईप बाय फर्केट्स इन द थोरॅक्स. म्हणजे
या ठिकाणी या छातीमध्ये श्वासनलिकेला काय होतात, 2 फाटे फुटतात. थोरॅक्स मीन्स फाटे. वन ब्रँच एंटर्स द राईट लंग अँड द अदर इज इंटू लेफ्ट लंग. म्हणजे वाईन पाईप बायफर्केट्स इन द थोरॅक्स. म्हणजे या ठिकाणी इथं ही श्वासनलिका ही काय होते, 2 भागामध्ये विभागली जाते. छातीमध्ये थोरॅक्स म्हणजे छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. देन फोर्थ ऑर्गन इज लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. इन दिस डायग्राम दिस इज द lungs. This is the lungs. A lung is present on either side of the heart in the thoracic cavity. Thoracic cavity म्हणजे छातीच्या पोकळीमध्ये हृदयाच्या डाव्या उजव्या बाजूला एक एक फुफ्फुसे असतात. Maximum area of thoracic cavity is occupied by lungs and they occur the maximum part of the heart. म्हणजे छातीच्या पोकळीचा बराचसा भाग काय होतो, फुफ्फुसांनी व्यापलेला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो. Each lungs has double layered covering. प्रत्येक फुफ्फुसावरती काय असतं, दुपदरी आवरण असतं. ही जी फुफ्फुसे आहेत या फुफ्फुसावरती काय असतं, दुपदरी आवरण असतं. लंग्स इट इज कॉल्ड ॲज प्लेयुरा. म्हणजे हे जे दुपदरी आवरण आहे त्या आवरणाला प्लेयुरा म्हणजे फुफ्फुस आवरण असं म्हणतात. लंग्स आर इलॅस्टिक लाईक स्पंज. ही जी फुफ्फुसे आहेत ती स्पंजाप्रमाणे स्थितीस्थापक असतात. म्हणजे इलॅस्टिक म्हणजे जसं इलॅस्टिक स्थितीस्थापक म्हणजे लांबवले की ते लांबतं आणि कमी केलं की ते त्याची लांबी इलॅस्टिकची कमी होते. तशा प्रकारचं हे फुफ्फुसे जे आहेत ती स्पंजाप्रमाणे स्थितीस्थापक असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज अल्व्होली. अल्व्हिओली म्हणजे फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात आणि त्यांना वायुकोश म्हणतात. अल्व्हिओली. अल्व्हिओली. दिस इज द डायग्राम ऑफ अल्व्हिओली म्हणजे वायुकोश. अशा या लहान लहान कप्प्यांनी ही फुफ्फुसे बनलेली असतात. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच अल्व्होलीज. म्हणजे वायुकोशाच्या भोवती केशवाहिन्यांचं अत्यंत दाट अशा प्रकारचं जाळं असतं. कॅपिलरीज मीन्स केशवाहिन्या. Walls of alveoli and capillaries are extremely thin. Gaseous exchange can easily take place across these thin walls. As large number of alveoles is present in lungs, larger surface is available for gaseous exchange. म्हणजे फुफ्फुसामध्ये वायूंच्या देवाणघेवाणीसाठी असंख्य अशा प्रकारचे काय असतात, वायुकोश असतात. दिस इज द डायग्राम. दिस डायग्राम शोज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम अँड अल्व्हिओली. म्हणजे मानवी श्वसन संस्था आणि वायुकोश दर्शवणारी ही काय आहे, आकृती आहे. इन अँड आउट एअर पासिस म्हणजे इथून हवेचा प्रवाह आत आणि बाहेर जात असतो. आणि दिस इज हिअर ट्रान्सपोर्ट इन टू कॅपिलरीज म्हणजे केशिकेमध्ये त्यांचं काय होतं, वहन होतं. दिस इज द आरबीसीज. आरबीसीज मीन्स रेड ब्लड सेल्स म्हणजे या ठिकाणी या तांबड्या पेशी असतात. दिस डायग्राम शोज द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम अँड अल्व्हिओली म्हणजे मानवी श्वसन संस्था याच्यामध्ये असणारे वायुकोश कशा प्रकारचे असतात हे दर्शवणारी या ठिकाणी इथे डायग्राम दिलेली आहे. दीज ऑर्गन्स आर
present in the respiratory system. That organs is nose, pharynx, trachea, lungs, and other. Fifth organ is diaphragm. Diaphragm means श्वास पटल. A muscular portion is present at the base of thoracic cage. This partition is called a diaphragm. म्हणजे बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. थोरॅसिक केज म्हणजे बरगड्या. मस्क्युलर पोर्शन मीन्स स्नायूचा पडदा. This portion is called diaphragm. It is present between the thoracic cavity and abdominal cavity. म्हणजे thoracic cavity म्हणजे छातीची पोकळी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे उदर पोकळी. म्हणजे श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी म्हणजे उरो पोकळी यांच्या दरम्यान असते. सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स म्हणजे बरगड्या किंचित वर जाणे. रिब्स मीन्स बरगड्या. अँड लोअरिंग ऑफ डायफ्रॅगम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर ऑन द लंग्स. म्हणजे बरगड्या किंचित वर जातात आणि श्वासपटल ज्यावेळेला खाली जातं त्यावेळेला या दोन्ही क्रिया एकदम घडल्यामुळे फुफ्फुसावरती काय होतो, दाब हा कमी होतो आणि त्याच्यामुळं बाहेरील हवा ही नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते. ड्यू टू धिस एअर मूव्ज इन टू लंग्स थ्रू नोज. व्हेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोर्शन अँड डायफ्रॅगम रायझेस अप. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावरती काय होतो, दाब पडतं. ड्यू टू धिस एअर मूव्ज आउट फ्रॉम इट थ्रू नोज. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाउनवर्ड मूवमेंट ऑफ डायफ्रॅगम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीदिंग. म्हणजे श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल ही श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते. म्हणजे ब्रीदिंग क्रिया. श्वासोच्छ्वास म्हणजे ब्रीदिंग क्रिया होण्यासाठी नाकाच्या वाटे हवा बाहेर ढकलली जाते आणि श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडवण्यासाठी काय असते, गरजेची असते. These organs are present in the respiratory system. Then we will see the blood circulatory system. First we see the life process. One life process is respiratory system. Then second life process is circulation. And we will see the blood circulatory systems. Function of blood circulatory system. Circulatory system performs the functions of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients and waste materials through different organs. म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी, संप्रेरके, हार्मोन्स मीन्स संप्रेरके, ऑक्सिजन, सोल्युबल न्यूट्रिएंट्स म्हणजे विद्राव्य अशा प्रकारचे अन्न घटक आणि वेस्ट मटेरियल्स म्हणजे टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचं वहन रक्ताभिसरण संस्था करत असते. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मीन्स रक्ताभिसरण संस्था. An independent system for blood circulation is present
इन ह्युमन अँड हायर ॲनिमल्स. म्हणजे मानव आणि उच्च प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र अशा प्रकारची संस्था असते. इट कन्सिस्ट ऑफ वॉटर ऑफ हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड कॅपिलरीज. या रक्ताभिसरण संस्थेमध्ये हार्ट म्हणजे हृदय, ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि कॅपिलरीज म्हणजे केशिका यांचा समावेश असतो. दिस पिक्चर शोज द हार्ट्स. दिस इज द हार्ट्स. स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ हार्ट्स म्हणजे हृदयाची रचना ही कशा प्रकारची असते आणि त्याचं कार्य काय असतं. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन द थोरॅसिक केज. म्हणजे थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन 2 lungs अँड स्लाइटली इन्क्लाइंड ऑन द लेफ्ट साईड. ते बरगड्याप्रमाणे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे डाव्या बाजूला कललेले असते किंवा ते झुकलेले असते. साईज ऑफ आवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फर्स्ट अँड इट्स वेस्ट इज अबाउट 360 ग्रॅम. म्हणजे आपल्या हृदयाचा जो आकार आहे तो प्रत्येकाच्या वळलेल्या मुठी एवढा असतो. म्हणजे आपल्या हाताची मूठ वळली तर त्या मुठीचा जेवढा आकार असतो तेवढा आकार या हृदयाचा असतो आणि त्याचं जे वजन आहे ते साधारणपणे 360 ग्रॅम एवढं असतं. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि 360 हे 500 पेक्षा कमी आहेत म्हणजे अर्धा किलोपेक्षासुद्धा कमी वजन आपल्या हृदयाचं असतं आणि ते साधारणपणे 360 ग्रॅम एवढं असतं. इट इज कवर्ड बाय ए डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. म्हणजे याच्यावरती हृदयावरती दुपदरी आवरण असतं. ए फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन 2 membranes due to which heart is protected from frictions and mechanical shocks. म्हणजे हृदयावरती दुपदरी जे आवरण असतं त्याला परिहृद नावाचं दुपदरी हृदयावरण असतं आणि या हृदयावरणाच्या 2 थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो आणि त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यापासून हृदयाचं काय होत असतं, प्रोटेक्शन होत असतं म्हणजे संरक्षण होत असतं. देन सी हिअर द पिक्चर. दिस इज द डायग्राम ऑफ स्ट्रक्चर ऑफ हार्ट अँड ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे मानवी हृदयाची रचना दर्शवणारी आणि रक्ताभिसरण दर्शवणारी ही काय आहे, डायग्रॅम आहे. दिस डायग्रॅम शोज द स्ट्रक्चर ऑफ हार्ट्स. हृदयाला 4 कप्पे असतात. याला आलिंद आणि निले असं म्हणतात. डावे आलिंद, उजवे आलिंद, डावे निले, उजवे निले असे मिळून हृदयाचे 4 कप्पे असतात. दिस इज द राईट पल्मोनरी आर्टरी. म्हणजे उजवी धमनी. दिस इज सिस्टेमिक अरोट्रा मीन्स महारोहिणी. पल्मोनरी आर्टरी म्हणजे डावी धमनी. हा उजवा भाग आहे आणि हा हृदयाचा डावा भाग आहे. सुपेरियर वेना केवा म्हणजे ऊर्ध्व महाशीर. दिस इज राईट पल्मोनरी व्हेन्स म्हणजे उजवीकडील शिर आहेत. राईट पल्मोनरी व्हेन्स म्हणजे उजवीकडील शिरा. दिस इज द राईट आर्टियम म्हणजे उजवे आलिंद आणि लेफ्ट आर्टियम मीन्स डावे
आलिंद. लेफ्ट ventricle. This is the left ventricle, means डावे नीले. आणि this is the right ventricles means उजवे नीले. आणि सेमी ल्युनार वाल्व ऑफ सिस्टीम अरोटा म्हणजे महाधमनी किंवा अर्ध. आणि दिस इज अर्धचंद्राकृती झडपा. यांना काय म्हणतात? अर्धचंद्राकृती झडपा. या ज्या आहेत अर्धचंद्राकृती झडपा म्हणजे सेमी लुनार वॉल ऑफ सिस्टेमिक अरोटा. दिस इज द diagram of heart. Here see the information of heart. Human heart is muscular organ. मानवी हृदय हा एक स्नायुमय अशा प्रकारचा मांसल अवयव आहे. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ ए डेफिनेट रिदम. दिस इज कॉल्ड ॲज बीटिंग ऑफ हार्ट. म्हणजे हृदय स्नायू ह्या अनैच्छिक असतात. हृदय स्नायूंचे बनलेले असते आणि त्याचं आकुंचन किंवा शिथिलीकरण हे एका निश्चित अशा प्रकारच्या तालामध्ये होत असतं. म्हणजे आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया ही ठराविक तालामध्ये होत असते. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ ए डेफिनेट रिदम. म्हणजे ठराविक तालामध्ये या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरणाची क्रिया होत असते आणि या क्रियेला हृदयाचं स्पंदन असं म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग ऑफ हार्ट. बीटिंग ऑफ हार्ट म्हणजे हृदयाचं स्पंदन. इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट्स बाय ए व्हर्टिकल पोर्शन. म्हणजे या ठिकाणी अशा हृदयाचं या उभ्या पडद्यामुळं, हा जो उभा पडदा आहे या पडद्यामुळं डावे आणि उजवे अशा दोन भागामध्ये त्याचं विभाजन होतं आणि या भागांचे परत दोन कप्पे पडतात. आणि अशा प्रकारे 1, 2, 3 आणि 4 असे हृदयाचे किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. ईच ऑफ दोज कंपार्टमेंट इज अगेन डिवायडेड इंटू 2 चेंबर्स. Thus, in all, heart consists of 4 chambers. Upper chamber are called as atria, singular arterium, and lower chambers as ventricles. म्हणजे अशा प्रकारे हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना आलिंद तर खालच्या कप्प्यांना काय म्हणतात? निलय असं म्हणतात. तर हे वरचे जे कप्पे आहेत 1, 2, दिस इज कॉल्ड आर्टियम अट्रियम म्हणजे आलिंद. आणि हे खालचे जे कप्पे असतात त्यांना निलय असं म्हणतात. म्हणजेच वेंट्रिकल्स. म्हणजे 1, 2, 3, 4 these 4 compartments of the hearts. And here this diagram shows the functioning of hearts. म्हणजे रक्ताभिसरणाची क्रिया कशा प्रकारे होते ही दर्शवणारी या ठिकाणी इथं ही बाणाच्या सहाय्याने आकृती दाखवलेली आहे. These arrow shows the function of blood circulation. This is the information of hearts, means structure of heart and blood circulation process. Today see the 2 life processes, that is respiration and blood
circulation. Thank you.